हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग असं तीन पण गुड मॉर्निंग नाहीच आहे ना, तिची अजून आत्ताशी मॉर्निंग झाली तसं काय. पण आज बघा किती सुंदर दिसते. आत्ताच आंघोळ केली आहे हिने पण मी पण. मी जिमला पण जाऊन आलो मस्त पैकी. क्षितिजा पण मस्त रेडी झाली. थांबा मी तुम्हाला दाखवतो. रेट माय आउटफिट. दिस t-shirt is from West Side. It cost 400. कोणी घेऊन दिलंय? आणि ही जीन्स पण वेस्ट साइडचीच आहे. येस. आणि आज खूप छान दिसते क्षितिजा. का? ओळखा. कारण मी आज पेडिक्युअर केलंय. येस. सकाळी तब्बल 1 तास मी खास पेडिक्युअर साठी घालवलाय आणि केस हेअर वॉश केलंय. खूप दिवसानंतर मला स्वतःसाठी काहीतरी करायचा वेळ मिळालाय आणि मी आता डिसाईड केलंय की एव्हरी 15 डेज नंतर एवढं छान स्किन केअर करायचं. तरी म्हणजे अल्टरनेट एव्हरी वीक काहीतरी करायचं. आता पेडिक्युअर केलं तर नेक्स्ट वीक स्किन केअर करेन असं काहीतरी. तू ते शेअर पण करू शकते. पेडिक्युअर मी दाखवू का मी कसलं पेडिक्युअर केलंय. मला ना एक वेदिक व्हॅली म्हणून एक आहे, हे मला ॲमेझॉनवरनं पॅक मिळाला. त्यात 5 स्टेप्स होत्या. सो मी फर्स्ट टाइमच पेडिक्युअर करते आणि ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. खूप मस्त इझी आहे, घरच्या घरी करू शकतो असं आहे. आणि इट टेक्स अराउंड हाफ ॲन आवर, हार्डली हाफ ॲन आवर. तुम्ही जर त्यावरच्या मेन्शन केलेल्या टाईमने जर केलं तर ते फक्त अर्ध्या तासात होईल. पण खूप मस्त आहे, बेस्ट एकदम. पूर्ण कसं करायचं काय पण ते डायरेक्ट क्रीम लावून? नाही, त्यात 5 स्टेप्स आहेत त्यांनी दिलंय. फर्स्ट आहे सोप करायचं पाण्यामध्ये आणि मग 5 मिनिट्स. मग ते पाण्यात सोप करायला वेगळं लिक्विड आहे का? 5 पाऊच वेगळे. हे लास्ट वालं आहे, हे माझं लावायचं राहिलंय. मसाज क्रीम आहे ही मी झोपताना लावणार आहे म्हणून ठेवली आहे. मला आहे का? हो, तुमच्यासाठी ठेवलंय थोडं एवढं सगळं ठेवलंय ना. नाही तर ही काय करते, स्वतःच चांगली दिसते. आणि बघा नाही असं काही नाहीये, समीरला गरज नाहीये काही लावायची. ते तर आहेच, मी सुंदरच आहे. अगं मला खूप केसांनी त्रास. पण मग बाहेर जाताना ठीक आहे. आता ठीक आहे, असू दे. काही कामात असताना बेल्ट. आता आपण आम्ही चाललो आता पुणेकर. आता आम्ही पुणेकर झालोय, तर पुणेकरांचं जे संडेचं नाही, स्टील आम नाशिककर, पण ठीक आहे. तरी पण मी पुण्याची मिसळ खायला येणार. आता तसा तर तू नगरकर झाली आता, ठीक आहे. तर आता पुणेकर जे तू सांगूनच दिलंय तर ठीक आहे, मिसळ खायला जाणार आहे. ते आम्ही सांगणार नव्हतो, म्हणजे मी सांगणार नव्हतो. चला ठीक आहे, जाऊयात आपण आता मिसळ खायला. बेसिकली आम्ही खाली उतरलेलो आणि दोघंही गॉगल्स विसरलो. तर आता पुन्हा वरती गॉगल्स घेण्यासाठी आलेलो आहोत. खूप छान दिसतं. कुठनं घेतलंय? H&M. कितीला? 500. ऑफर कमाल है. कुठून? भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री. जलपरी आहे, भाग्यश्री पण आहे. मेन एक जलपरी पण आहे. हो का? सो फायनली आम्ही मिसळऐवजी चिकन खायला आलो आहे साईनाथला. आणि प्लॅन असा चेंज झाला की समीरला कळालं की या बुधवारी लास्ट डे आहे की आपण चिकन खाऊ शकतो, श्रावण सुरू होतं. सो त्यांनी ते म्हटले यार ते रिस्की आहे, आता आपण मिसळ खाणं आता रिस्की आहे, म्हणून मग आम्ही चिकन खायला आलो आहे साईनाथला. सी आम्ही खूप भूक लागली आहे सकाळपासून, म्हणजे तरी ब्रेकफास्ट नाही केला आहे असं दिसतं. तुम्ही केलं का ट्राय कधी साईनाथची चिकन? ही बघा कशी असते, कोणी घाबरेल. तर आत्ता आम्ही झुडिओमध्ये आलेलो आहोत. तिला काय थोडीफार शॉपिंग करायची आणि मी पण नाही म्हणू शकलो तिला, कारण यू नो हाऊ मच आय लव्ह माय वाईफ. त्यामुळे मी तिला काही नाही म्हटलं. तर बघूयात
किती खर्च करवते क्षितिजा आज माझा. आज तिचं बघा तेवढं पूर्ण गाठोडं भरलंय आणि त्याच्यानंतर हे शॉपिंग चालू आहे आता. स्टुडिओमध्ये खूप छान, म्हणजे मी खूप दिवसाने आले, लिटरली वर्ष झालं असेल मला. आणि आता हे सगळं घेतलंय. मोठ्याने बोलू का? हो, मग आवाज नाही ना इथे. हां, तर मग मी घेतलंय हे क्यूट ब्लेंडर्स, मेकअप ब्लेंडर्स. खूप क्यूट होते दिसायला. म्हटलं घेऊया, वापरेल की नाही माहिती आहे. म्हणजे वापरते तसं मी, आहे माझं तसं वापरणं. छान वाटलं घ्यायला म्हणून मग घेतलंय. जर तुमच्या बायकोचे केस असे तोंडावर आले असतील तर तुम्हाला समजायला पाहिजे की असं मागे घ्यायचं तुम्ही. तुमची बायको सुंदर दिसली पाहिजे. गोडू किती गोड आहे बघ. दिसलं काहीतरी दिसलं बघ. खूप दिसतंय हिला, काही काही दिसतंय. काय ते का ते असं लावायचं. हो का? ग्लो स्टिक आहे. ग्लो स्टिक काय असते. आम्ही जस्ट चिकन खाऊन आलो आहे आणि घरी जायच्या आधी आम्ही झुडिओत गेलो. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे असंच घेतलं आहे, खूप साऱ्या नाही घेतलं आहे. थोडंसं एक परफ्यूम आणि हे घेतलं आहे मस्कारा. हे परफ्यूम तर नव्हते घेणार मी, काय माहिती घेतलं वाटतं नाही. ठीक आहे, घेतला. आणि आता आम्ही स्केचर्समध्ये आलो माझ्यासाठी शूज बघायला. ह्यांनी मला बळजबरी घेऊन आले, हे मला बळजबरी घेऊन आलेत, पण मी तर काही शूज घेणार नाही आहे. स्केचर्समध्ये ऑफर चालू आहे 60% ऑफ. सो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सगळे ॲपरल्स ऑफरमध्ये घेऊ शकता. जस्ट लुक ॲट दिस हॅपीनेस. अनएक्सपेक्टेड शॉपिंग करायची असते आणि नेहमी अनप्लॅन्ड. सो हे सगळं बघताय आता शॉपिंगसाठी. आणि माझे सगळे जॅकेट स्कार्फ समीरकडे सांभाळायला. तर क्षितिजा तिथे ब्लॉग करत होती स्केचर्समध्ये. तिला काय म्हणू शकतो आपण, तिला डायरेक्ट हाकलवून लावलं आहे स्केचर्सवाल्यांनी. तिथे ब्लॉगिंग करण्यास सक्त मनाई आहे म्हणे. ब्लॉगिंग करण्यास नाही, फोटोशूट करायला. फोटोग्राफी इज प्रोहिबिटेड. आणि ते कशासाठी म्हणाले माहिती आहे का? कारण मी एवढी, मला बघून त्यांनाच वाटलं अरे यार त्यांची जी ब्रँड ॲम्बॅसेडर आहे ना, म्हणजे ब्रँड ॲम्बॅसेडर ती चेंज. काय त्यांना असं कॉम्प्लेक्स, त्यांना असं वाटलं की जर मी एवढी छान जे ब्लॉगिंग केलं तर नेक्स्ट ब्रँड ॲम्बॅसेडर मी बनेल. म्हणून ते घाबरले आणि त्यांनी सांगितलं की मॅम प्लीज, कॅन यू प्लीज डोंट. आता कुठे आली तू? This is my favorite place in Pune since now, because now किती दिवसापासून खाते आता? लगेच आता थोडी झालं. सिन्स 1 year, 1.5 year. ठीक आहे. ही माझी फेवरेट प्लेस आहे. वन ऑफ द फेवरेट प्लेस आहे पुण्यातली, जिथे मी नेहमी कधी पण माझा. दुसरी कोणती फेवरेट आहे? अजून कोणत्या फेवरेट प्लेसेस आहे तुझ्या? साईनाथ, जी आपण आज सकाळी चिकन खाल्लं ती एक आहे. सेकंड म्हणजे हीच आहे, ही म्हणजे जिलेबी जंक्शन बाणेरचं. मी हे काढते ना यार. काढ ना मग. थांबा परत बंद. अरे कुठून? हॉटेल जलपरी जिलेबी जंक्शन. हां बोल. हॉटेल जिलेबी जंक्शन. तुझा फेवरेट प्लेस बोल चल पटकन. माझे फेवरेट प्लेस फर्स्ट साईनाथ खानावळ, जिथे की छान चिकन थाळी मिळते, जी आपण सकाळी चिकन म्हणजे आत्ता खाल्ली ती. फर्स्ट सेकंड हीच प्लेस आहे, म्हणजे जिलेबी जंक्शन बाणेरचं. तुम्ही इथली जिलेबी एकदा ट्राय करा. एवढी भारी जिलेबी आहे की मला पहिले जिलेबी आवडायची नाही, पण जेव्हा मी इथली जिलेबी खाल्ली, आता जिलेबी इज माय फेवरेट स्वीट, म्हणजे वन ऑफ द फेवरेट स्वीट असं आहे. आणि म्हणजे मग मी तुम्हाला दाखवते. आता ते बनवत आहेत आणि आली की मी तुम्हाला दाखवते. अजून कोणती फेवरेट प्लेस आहे तुझी? आणखी मला आठवण द्या ना करून.
ब्रोटा ब्रोटा, आकुर्डीचा ब्रोटा. शार्मा किंग. काय ते दुकानाचं नाव काय? शार्मा किंग असली येते. शार्मा किंग. शवर्मा. नाही श्वार्मा लिहिते, शवर्मा नाही, श्वार्मा किंग. तिथला ब्रोटा खूप छान असतो, तर ती माझी 3rd फेवरेट प्लेस आहे. आणि आणखी बाकी आहेत तशा बऱ्याच. आणखी मग ती एक ती आपण देवसेना थाळी खातो ती वाली, हाऊसफुल पराठा. हाऊसफुल पराठा ती एक आहे. आणि इतकेच आठवतात. ठीक आहे. बाकी नंतर सांगा. बेस्ट बाय बेस्ट. हो. सवयच आहे.